या संदर्भात निष्पन्न झालेला आहे, तसा रिपोर्ट आलेला आहे। दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का, तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत, या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्या ह्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी। आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात। आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते। एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं। आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण ती मेडिकल ऑफिसर होती, तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटकेकरता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो। तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं की बाबा अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जातं आहे। आणि मग त्याच्यावर चौकशी झाली, तिने देखील आपलं पत्र लिहिलं, पण ही सगळी जी बाब आहे ही 5 महिने आधीची आहे। आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेंनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे। आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे। यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या 2 गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत। पहिलं की गळफास लावून, म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे। आणि दुसरं, हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत। अशा पद्धतीनं या 2 गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत। अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही, आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल। पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे, तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत। आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे। वडेट्टीवार साहेब, देतो तुम्हाला, नाही बोला, देतो। अध्यक्ष महोदय, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, सगळं सर्वश्रुत आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना ज्या एका महिला डॉक्टरवर ज्या पद्धतीनं सुसाईड झाला। पण यामध्ये एक आहे की जे 2 आरोपी या ठिकाणी अटक झाले, माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का, हे आलं पाहिजेत अध्यक्ष महोदय। आणि यामध्ये या 2 व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहे त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का, हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये जे जातोय त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता, अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर टाकणारी सुद्धा काही महाभाग आहेत। त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का, ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष। माननीय अध्यक्ष महोदय, डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे। पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स, त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे। सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या, आपल्या रूममध्ये गेल्या, रूममध्ये जातपर्यंतचे सगळे CCTV फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे तिथे कोण आलाय कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे। तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे
सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे. काही गोष्टींचा ॲनालिसिस होतो आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो. 90 दिवस वेळ असतो पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत. तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे. सोळंके साहेब.